हाय फ्रेंड्स, बघा 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पूर्ण करतोय. आजचा आपला 25वा व्हिडिओ आहे. याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स या नावाने जी प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही ती पाहू शकता. बघा त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत सर्व टेन्स शिकलेलो आहे आणि त्या टेन्सशी संबंधित बरेच उदाहरणे आपण पाहिलेले आहेत. बघा आजचा आपला टॉपिक आहे टू बी प्रेझेंट. टू बी प्रेझेंट बघा, प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळ आणि याच्यामधीलच वाक्य येतात. पण अशी वाक्य याच्यामध्ये येतात की या वाक्यांमध्ये क्रियापद दिलेले नसते. क्रियापद दिलेले नसते. कधी वापरायचा? वाक्य वर्तमान काळातील असेल आणि वाक्यात जर क्रियापद दिलेले नसेल तर अशी वाक्य टू बी प्रेझेंटमध्ये येतात. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या वाक्यात शेवटी आहे, आहेत, आहोत असा उच्चार येतो. जसं की मी विद्यार्थी आहे. बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्रियापद नाही. क्रियापद म्हणजेच काम दिलेलं नाही. मी काय करतोय हे या ठिकाणी दिलेलं नाही. मी काम करतोय, मी अभ्यास करतोय, मी पळतोय, हसतोय, बसतोय, तर अशा प्रकारचं कोणतंही काम नाही. मी विद्यार्थी आहे. शेवटी आहे आलेलं आहे आणि वाक्यामध्ये क्रियापद नाही. अशीच वाक्य टू बी प्रेझेंटमध्ये येतात. ते घरामध्ये आहेत. ती अनिता आहे. ठीक आहे. तर हे वाक्य तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. वाक्यामध्ये जर क्रियापद नसेल तर ते वाक्य टू बी प्रेझेंटमध्ये येतात. हे लक्षात ठेवा. बघा वाक्याचे प्रकार आपल्याला माहीत आहे की कोणत्याही वाक्याचे आपण 6 प्रकार पाडू शकतो. 6 प्रकारे ते वाक्य लिहू शकतो. त्याच्यापासून प्रश्न विचारू शकतो, नकारार्थी प्रश्न विचारू शकतो आणि ते वाक्य होकारार्थी पण लिहू शकतो. जसं की होकारार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी, नकारार्थी प्रश्नार्थी, WH प्रश्नार्थी आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी. हे जर एक वाक्य दिलेलं असेल आणि तुम्हाला या प्रकारे आणि मराठीमध्ये जर लिहिता येत असेल तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा या ठिकाणी ती गौरी आहे. सिम्पल्स वाक्य आहे. ती गौरी आहे. होकारार्थी वाक्य आहे. याच्यामध्ये ना नकार आहे ना प्रश्न विचारलेला आहे. होकारार्थी वाक्य म्हणजे इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तसंच ती गौरी आहे का, शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. नकारार्थी वाक्य ती गौरी नाही. नकारार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ती गौरी आहे ती गौरी नाही का, ती गौरी नाही का नकारार्थी वाक्य आहे आणि त्याला का लावून प्रश्न विचारलेला आहे. WH प्रश्नार्थी वाक्य ती कोण आहे. कोण एक WH वर्ड आहे आणि त्याचा वापर करून प्रश्न विचारलेला आहे. WH प्रश्नार्थी वाक्य आहे. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य ती कोण नाही. ती कोण नाही. कोण एक WH वर्ड आहे आणि याचा वापर करून प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्यामध्ये नकारसुद्धा आहे. म्हणजे हे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. हे जर तुम्हाला समजलं तर बघा या प्रत्येक वाक्याला कशा प्रकारे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आता आपण शिकूया. बघा वाक्याचा पहिला प्रकार आहे तो अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं असतं. त्याच्यानंतर एम इज आर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून फुल स्टॉप द्यायचा असतो. जसं की मी सुनील आहे. या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे. मी म्हणजेच आय. त्याच्यानंतर आय समोर नेहमी एमचा वापर केला जातो. आय यम आहे याचा अर्थ यम सांगत असतो आणि त्याच्यानंतर सुनील आय एम सुनील, मी सुनील आहे. अशा प्रकारे पुढे आहे प्रकाश घरामध्ये आहे. प्रकाश घरामध्ये आहे. प्रकाश एक नाउन आहे. तर प्रकाश सुरुवातीला लिहिणार सब्जेक्ट म्हणून, त्याच्यानंतर इज एकवचन आहे म्हणून, त्याच्यानंतर घरामध्ये म्हणजे इन द हाऊस. प्रकाश इज इन द हाऊस. प्रकाश घरामध्ये आहे. ठीक आहे. हे पुस्तक आहे. हे एखादी वस्तू, एखादी गोष्ट जवळ आहे हे सांगण्यासाठी आपण हा, ही अशा प्रकारचे शब्द बोलतो. याच्यासाठी इंग्लिशमध्ये दिस असतं. दिस. त्याच्यानंतर इज एकच आहे म्हणून, त्याच्यानंतर अ आणि बुक. दिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. बघा अनेक वचन सब्जेक्ट जर असेल तर त्याच्यासमोर आरचा वापर केला जातो. एक वचन सब्जेक्ट समोर इजचा वापर केला जातो आणि आय हा जर करता असेल, सब्जेक्ट असेल तर एमचा वापर केला जातो. यू हे एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे, पण त्याच्यासमोर नेहमी आरचा वापर केला जातो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो शेवटी का लावून. होकारार्थी वाक्य असतं आणि शेवटी का लावून प्रश्न विचारलेला असतो. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला आपल्याला एम इज आर जे सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार याचा वापर करतो आपण सुरुवातीला. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. वाक्य आहे
तू सुनील आहे का होकारार्थी वाक्य आहे. शेवटी का लावून प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला एम इज आर याच्यापैकी एक जण लिहिणार. हे कशावरून ठरवणार की सब्जेक्ट समोर कोण येतं याच्यावरून. सब्जेक्ट कोण आहे तू म्हणजे यू, म्हणजे या ठिकाणी आपण आरचा वापर करणार. आर त्याच्यानंतर सब्जेक्ट यू आणि सुनील आणि प्रश्नचिन्ह तू सुनील आहे का. दुसरं वाक्य बघा, प्रकाश घरामध्ये आहे का. प्रकाश घरामध्ये आहे का. सुरुवातीला येणार इज, कारण सब्जेक्ट प्रकाश आहे म्हणून इज लिहिलं. त्याच्यानंतर प्रकाश सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर इन द हाऊस. इज प्रकाश इन द हाऊस. प्रकाश घरामध्ये आहे का. हे बघा पुढचं वाक्य आहे, ते विद्यार्थी आहेत का. तर या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे ते, म्हणजे या ठिकाणी दे आहे म्हणून या ठिकाणी आरचा वापर करणार. आर त्याच्यानंतर सब्जेक्ट दे आणि स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी आणि प्रश्नचिन्ह. आर दे स्टुडंट्स, ते विद्यार्थी आहेत का. अशा प्रकारे हे पुस्तक आहे का. हे काय दिस म्हणजेच इजचा वापर होणार. इज त्याच्यानंतर दिस आणि अ बुक. इज दिस अ बुक, हे पुस्तक आहे का. अशा प्रकारे तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस हे तुम्हाला समजलं असेल, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य अशा प्रकारे ट्रान्सलेट करणार इंग्लिशमध्ये. पुढे बघा, पुढे आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला सब्जेक्ट त्याच्यानंतर एम इज आर त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा छोटे छोटे वाक्य आपण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये रिमाइनिंग सेंटेन्स हा भाग याच्यामध्ये नाही आहे. बघा वाक्य आहे मी सुनील नाही, नकारार्थी वाक्य आहे. मग सुरुवातीला काय लिहिणार, मी सब्जेक्ट आहे म्हणून मी लिहिलं सब्जेक्ट. त्याच्यानंतर यम मीसाठी काय आय, त्याच्यानंतर समोर कोण येणार यम, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट आणि त्याच्यानंतर सुनील. आय एम नॉट सुनील अशा प्रकारे आणि फुल स्टॉप. मी सुनील नाही. प्रकाश घरामध्ये नाही. काय येणार सुरुवातीला प्रकाश सब्जेक्ट त्याच्यानंतर इज त्याच्यानंतर नॉट आणि इन द हाऊस. प्रकाश इज नॉट इन द हाऊस. प्रकाश घरामध्ये नाही अशा प्रकारे शेवटी फुल स्टॉप. पुढे बघा, पुढे आहेत ते विद्यार्थी नाहीत. ते म्हणजेच दे त्याच्यानंतर समोर येणार आर त्याच्यानंतर नॉट आणि स्टुडंट्स. ते विद्यार्थी नाहीत. हे पुस्तक नाही हे साठी दिस त्याच्यानंतर इज त्याच्यानंतर नॉट आणि अ बुक. दिस इज नॉट अ बुक, हे पुस्तक नाही आणि फुल स्टॉप. बघा या ठिकाणी यम इज आर आणि याला ज्यावेळेस तुम्ही एकत्र लिहिता तसं इजंट आरंट अशा प्रकारे ते बनत असतं. तर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, दे आरंट स्टुडंट्स असं आर आणि नॉट याला एकत्र लिहिलं तर, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वाक्य आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला एम इज आर त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. बघा या नॉटला याच्याशी एकत्रित करून पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, वाक्य आहे तू सुनील नाही का. तू सुनील नाही का. नाही म्हणजे नकारार्थी आणि त्याला का लावून प्रश्न विचारला आहे म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सुरुवातीला आर येणार त्याच्यानंतर यू येणार सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट आणि सुनील. आर यू नॉट सुनील, तू सुनील नाही का, किंवा आरंट यू सुनील, तू सुनील नाही का अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रकाश घरामध्ये नाही का. इज येणार सुरुवातीला प्रकाश सब्जेक्ट आहे म्हणून त्याच्यानंतर प्रकाश त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर इन द हाऊस आणि प्रश्नचिन्ह. इज प्रकाश नॉट इन द हाऊस, प्रकाश घरामध्ये नाही का, किंवा इजंट प्रकाश इन द हाऊस, प्रकाश घरामध्ये नाही का. पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते विद्यार्थी नाहीत का. या ठिकाणी आर येणार त्याच्यानंतर दे येणार त्याच्यानंतर नॉट येणार आणि त्याच्यानंतर स्टुडंट्स येणार आणि प्रश्नचिन्ह. आर दे नॉट स्टुडंट्स किंवा आरंट दे स्टुडंट्स अशा प्रकारे. पुढे बघा पुढचं वाक्य आहे हे पुस्तक नाही का. तर इज येणार त्याच्यानंतर दिस येणार त्याच्यानंतर नॉट येणार आणि त्याच्यानंतर बुक येणार आणि प्रश्नचिन्ह. इज दिस नॉट अ बुक किंवा इजंट दिस अ बुक, हे पुस्तक नाही का. दोन्ही प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. सुरुवातीला WH वर्ड त्याच्यानंतर एम इज आर याच्यापैकी एक त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. बघा तू कोण आहे. तू कोण आहे प्रश्न विचारला आहे. मग तू कोण प्रश्न विचारला आहे म्हणजे कोणसाठी काय येणार हू. ठीक आहे, त्याच्यानंतर आर हू आर यू. या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे तू म्हणजे यू म्हणून यू आणि प्रश्नचिन्ह हू आर यू. प्रकाश कोठे आहे.
कोटेनं प्रश्न विचारला आहे, कोटेसाठी वेअर, त्याच्यानंतर इज आणि त्याच्यानंतर प्रकाश. वेअर इज प्रकाश, प्रकाश कोटे आहे आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा, पुढे आहे तू कसा आहेस. त आहे या ठिकाणी बघा, स पाहिजे. तर बघा याच्यासाठी कसा, कसासाठी काय हाव, त्याच्यानंतर आर आणि त्याच्यानंतर यू. हाव आर यू, तू कसा आहेस. पुढे आहे हे काय आहे. हे काय आहे. सुरुवातीला काय म्हणजे ऑट, त्याच्यानंतर इज आणि त्याच्यानंतर दिस. ऑट इज दिस, हे काय आहे आणि प्रश्नचिन्ह. तर छोटे छोटे वाक्य आपण घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये सरावासाठी जो व्हिडिओ आपण बनवणार आहे त्या ठिकाणी आपण मोठे उदाहरणे घेण्याचा प्रयत्न करूया, ज्या ठिकाणी तुमचा सराव होऊन जाईल. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला WH वर्ड, त्याच्यानंतर एम इज आर याच्यापैकी एक, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह. नॉट आणि यांना नॉटला MC, नॉटला EC आणि नॉटला RC एकत्रित करून पण तुम्ही लिहू शकता, हे पण लक्षात ठेवा. तू कोण नाही, तर कोण म्हणजे हू, त्याच्यानंतर आर या ठिकाणी सब्जेक्ट यू आहे म्हणून आर, त्याच्यानंतर यू आणि नॉट. हू आर यू नॉट, तू कोण नाही. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे प्रकाश कोठे नाही. प्रकाश कोठे नाही, तर या ठिकाणी काय येणार सुरुवातीला वेअर, कारण कोठे. ठीक आहे, WH वर्ड वेअर. इज त्याच्यानंतर प्रकाश, प्रकाश आणि नॉट. वेअर इज प्रकाश नॉट, प्रकाश कोठे नाही आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा, तू येथे का नाही. का म्हणजे व्हाय, WH वर्ड, त्याच्यानंतर आर कारण सब्जेक्ट आपला समोर यू आहे म्हणून यू, त्याच्यानंतर नॉट आणि हिअर. व्हाय आर यू नॉट हिअर, तू येथे का नाही आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा, पुढे आहे हे काय नाही. काय म्हणजे ऑट, त्याच्यानंतर इज, त्याच्यानंतर दिस आणि नॉट. ऑट इज दिस नॉट, हे काय नाही आणि प्रश्नचिन्ह. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, तरीसुद्धा जर काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.